पहिल्या 2 चेंडूवरती सुरुवात चांगली झाली होती. आपण पाहिलं असेल तर 5 धावा जोडल्या सुयोग पाटीलनं. त्यानंतर स्ट्राईक एंडवरती आलेला फलंदाज बाद होतोय. अगदी सुरुवातीलाच लागलेला हा पहिला मोठा धक्का टीम वाशिंद या संघाला. भावेश बाद झाला. शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला येतोय. सुयोगला साथ देण्यासाठी न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. आपण पाहत असाल हार्ड हिटर स्टायलिश बॅट्समन सतीश मैदानावरती आलाय. सतीश कंटे अर्थातच पिंट्या मैदानावरती येतोय. जबाबदारी मैदानावर स्वीकारायची आहे. वन डाऊन वरती येत असतो. आपल्या संघासाठी सातत्यानं मोठमोठ्या खेळी करण्यासाठी सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू. सुप्रसिद्ध असणारा हा खेळाडू स्ट्राईक एंड वरती पिंट्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरनं अमोल. सुंदर चेंडू टाकत होता. यावेळेस मात्र दिशाहीन लेग स्टंपच्या बाहेर. पंच अमित डांगरे सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत यस इट इज वाईट बॉल. निश्चितच कॅच झाली ड्रॉप. मैदानामध्ये फलंदाज होतील बाद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सुयोगची खेळी समाप्त. संघाला बसलेला झटका क्रमांक दुसरा. फलंदाज सुयोग बॅक टू दी पवेलियन. सुयोग आणि भावेश ही जोडी मैदानावरती आली होती सलामीसाठी, मात्र दोघेही फलंदाज बाद झालेले आहेत. आता सतीश तिसऱ्या क्रमांकावरती जे आले होते ते नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, तर अशोक आपल्याला पाहायला मिळतील चौथ्या क्रमांकावरती. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. वाशिंद विपक्ष कासगाव. टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली कासगाव या टीमने आणि वाशिंद संघाला इन्व्हाइट केले फॉर द बॅटिंग. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं स्ट्रगल करत असताना आपण टीम वाशिंदला पाहू शकतो. गोलंदाज तयार. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका पुन्हा एकदा फसला. वॉट अ कॅच. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होते पंकज आणि पंकजच्या माध्यमातून सुरेख झेल. समाप्त होतोय फलंदाज सतीशचा खेळ. विकेटचा होत असताना पतन. सतीश बॅक टू दी पवेलियन. गडी कमावलाय तिसरा आणि पहिल्याच षटकामध्ये जो टॉप ऑर्डर होता तो आता फिनिश झालेला आहे. मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना सुरुवात झालेली आहे, कारण सुयोग आणि भावेश जे सलामीला आले होते ते बाद झाले. त्यानंतर आले सतीश तिसऱ्या क्रमांकावरती. टॉप ऑर्डरचा हा शेवटचा फलंदाज होता तो देखील झालाय बाद. आणि मिडल ऑर्डरमध्ये अशोक आले जे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. आणि 3 गडी बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच रवी. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 गडी बाद झालेला आहेत आणि रवी आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती 5व्या क्रमांकावरती. संघ अडचणीमध्ये आहे. मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कमबॅक होताना आपण सातत्याने पाहिलेत. मागील मॅचचा विचार केला तर मागील मॅचमध्ये देखील पहिल्या षटकामध्ये असंच आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट. मात्र त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. अगदी त्याचप्रमाणे कमबॅक मैदानावरती होईल का हा प्रश्न आहे. शेवटचा बॉल आहे या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. अमोल असतील बॉलिंग मार्कवरती तयार. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या, 3 मोठे फलंदाज बाद केलेत. सुयोग, भावेश आणि सतीश जे माघारी परतलेत. मात्र आता रवींद्र पाहायला मिळतील डावकुरे हाताचे फलंदाज. यावेळेस फटका सुरेख पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील फिल्डर, मात्र फिल्डरच्या माध्यमातून खूप चांगले प्रयत्न. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाज रवींद्रच्या बॅटमधून. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जी मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती. जरूर विकेट आल्यान मात्र धावेंचा जो ग्राफ आहे तो आपल्याला चांगला पाहायला मिळतोय, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जवळपास 12 धावा धावफलकावरती कुठल्यात. रवींद्र आणि अशोक हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. जरूर सुयोग, भावेश आणि सतीश जे बाद झाले मात्र मैदानावरती कमबॅक करणं गरजेचं आहे. त्या आशा पल्लवित करणारा हा सुपर षटकार फलंदाज रवींद्रच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. नैसर्गिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर नॅचरली डावखुरे हाताचे फलंदाज थोडेसे घातक असतात. अगदी तोच परचम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. टोटल
धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. आता दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पंकज पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. पाहूया पंकजच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलेला अशोक आता हा पहिला चेंडू फेस करेल. कोरडाप्याचा बॉल बॅट अँड पॅड मधला ऑन साइडला वळवला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. पंचांकडे दात मागितली जाते. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुखरूपपणे पोहोचलेत. बॅट देखील ग्राउंडेड आहे. अशा रीतीने नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज असेल सेफ. 2 धावा होतील ऍड टीमच्या अकाउंट मध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 14 पाहायला मिळेल. प्रशांतजी भोईर सरांच्या शुभ अक्षरामधून आपण पाहू शकतो स्कोरबोर्ड नटलेलं सजलेलं. एखाद्या समालोचकाचा बॅकबोन पाठीचा कणा असतो एक स्कोरर. आणि नक्कीच पॉप्स दादाच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज आणि त्यानंतर फाईन लेग घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय जिथे 1 धाव झाली 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळेल. शापूरची आणबान शान जयदीप बोंडिवले देखील आपल्याला सकाळच्या 17 पासून मैदानावरती आज ते खेळत नाहीये मात्र आज ऑर्गनायझेशन कमिटीच्या स्वरूपामध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. भल्या भल्या खेळाडूंना नमवले असं नाव आहे. छोटा पॅकेट बडा धमाका जयदीप बोंडिवले. मात्र मैदानावरती जर पाहायला मिळालं फुलचा देखना स्ट्रोक फुल पॉवरफुल सक्सेसफुल बॉल सीमारेषा पार आणि धावा मिळतील 6. रवींद्रच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा 21 धावा पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतका की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा परमेश्वराला देणं कमी पडेल. मैदानावरती तेच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. या बेसचा बॉल आपण पाहू शकतो डॉट बॉल असेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळते. असं चित्र आपण पाहिलं होतं ज्यावेळेस विराट कोहली 99 वरती खेळत होते आणि ते देखील असंच लेफ्ट केले. मात्र त्यावेळेस चेंडू टाकला गेला होता आणि चेंडूला बघून शफल झाले होते. यावेळेस पुलचा देखना स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. माइटी हिट बाय द माइटी मॅन रवींद्रच्या माध्यमातून त्याचे इरादे स्पष्ट करणारा पाहू शकतो. वासिन गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. 27 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग रवींद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही एका चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. जरूर संघ अडचणीमध्ये होता. अशा वेळी संघाला अडचणीमधून बाहेर काढायचं काम केलंय रवींद्रने. त्याने देखील सांगितलं की जब हम है खडे तो हम सरकार से भी बडे. संघासाठी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय आता रवींद्र आणि रवींद्रने आपल्या टीमला कमबॅक करून दिले. वासिन संघ बॅकफुट वरती पाहायला मिळत होता. तो वासिन संघ आता या रवींद्रच्या षटकारांच्या मदतीने फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा पुलचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्याने अक्रॉस द लाईन मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला. एक धाव जी मात्र कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा रीतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 28 धावा. 2 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद जरूर झालेत. सुयोग झालेत बाद, भावेश झालेत बाद आणि सतीश झालेत बाद. जे सलामीला 2 फलंदाज आले होते त्यासोबतच 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज देखील बाद झाला. मात्र 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती डाव सावरत असताना डुबती नय्या किनारे पोहोचवायचं काम मैदानावरती वासिन संघाचे रवींद्र आणि अशोक करतात. तन्मयला आता जिम्मेदारी सोपवली गेली या 3ऱ्या षटकासाठी. ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे. इथून मात्र ब्रेक थ्रू मिळाला. विशेष करून रवींद्रचा ब्रेक थ्रू मिळाला तर मैदानावरती कमबॅक करू शकतो तो म्हणजेच कासगाव संघ. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी तो और उड़ान बाकी है. ये जमीन मंजिल नहीं है मेरी अभी तो पूरा आसमान बाकी है. सांगावं लागेल संपूर्ण या मैदानाला आणि समोरच्या खेळाडूला देखील. मात्र मैदानावरती बॅटची एज त्यानंतर एस्टनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉप रिझन घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला जिथे आपल्याला पाहायला मिळेल सिंगल धाव 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती 29 धावा. तन्मयवरती विश्वास दाखवला. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अशोक. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रवींद्र पाहायला मिळतील. खूप चांगली मॅच मैदानावरती रंगतीये. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2024चा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने चांगला फटका, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जो संघ अडचणीमध्ये वाटत होता तो आता फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळते, तो म्हणजे वासिन. आणि वासिन संघ सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो खूप चांगली कामगिरी मैदानावरती करतोय. रवींद्रचं कौतुक करावं लागेल. संघ अडचणीमध्ये होता, अडचणीमधून बाहेर काढायचं काम केलंय रवींद्रने. त्यावेळेसचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अल्ट्राएज आपल्याकडे नाहीये, स्निकोमीटर नाहीये, त्यामुळे तुम्ही कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू घेऊ शकत नाही मित्रांनो, याची नोंद करून घ्यायची आहे. डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती स्थगित पाहायला मिळते. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर तन्मय. यावेळेसचा बॉल मिस्टॅम स्ट्रोक. डाऊन द बॉल फिल्डर येतील. उंची जास्त, लांबी कमी. डाऊन द बॉल आले होते फिल्डर. आताचा पिसारा फुलवला. दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन. एक खात्री दिली आणि त्यानंतर मैदानावरती सामावून घेतलं जिल्हा. फलंदाज होतील बाद. फलंदाजाची खेळी समाप्त. बडी मछली जाल में. फलंदाज रवींद्र बॅक टू दी पवेलियन. सापळा रचला गेला होता, ट्रॅप होता आणि त्या ट्रॅप मध्ये बडी मछली जाल मध्ये फलंदाज रवींद्रची खेळी समाप्त. शॉर्ट वनचा वापर केला होता पुल मारण्यासाठी. एखाद्या जर वेळी मिस्टाइम स्ट्रोक आला तर डेफिनेटली फलंदाज बाद होऊ शकतो, हे माहिती होतं आणि त्या ट्रॅप मध्ये रवींद्र फसले गेले. न्यू बॅटर मैदानावरती अवी आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया अवी कशा प्रकारची कामगिरी करतील. आतापर्यंत तन्मयने कमबॅक खूप चांगलं केलंय. पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 सिंगल, तिसऱ्या बॉलवरती डॉट आणि त्यानंतर प्रेशर क्रिएट झालं. विकेटचं पतन झालं 4थ्या चेंडूवरती. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील 2 चेंडूंचा खेळ अजूनही या 3ऱ्या षटकामधील शिल्लक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर तन्मय. इम्प्रेसिव्ह बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग आपल्याला तन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मिस्टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल मिड विकेटचा फिल्डर असेल. 1 मोर कॅच. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतो बॉबदादा, 1 brings 2. मैदानावरती तेच पाहायला मिळालं. एक फलंदाज बाद झाले, त्याच्या मागे आलेला दुसरा फलंदाज देखील बाद. आवीची खेळी समाप्त. स्वस्तामध्ये बाद होत असताना आवी बॅक टू दी पवेलियन. गोल्डन डकचा शिकार झालेले आहेत आवी. आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. ऑन अ हॅट्रिक वरती असतील ते म्हणजे तन्मय. या स्पर्धेचं मी म्हणेल एक विशेष कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कारण आराध्या 11 शहापूरच्या सौरभने विकेट हॅट्रिक पहिली या स्पर्धेमधील कंप्लीट केली. त्यानंतर सरलांबेच्या किरणने विकेट हॅट्रिक दुसरी कंप्लीट केली या स्पर्धेमध्ये. पाहूया तन्मय 3री विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकेल का या स्पर्धेची. शहापूरचं क्रिकेट ओळखलं जातो त्यांच्या खऱ्या अर्थानं संघर्षासाठी आणि संघर्षमय क्रिकेट मैदानावरती खेळलं जाईल यात मात्र शंका नाही. तन्मय ऑन अ हॅट्रिक असतील. पाहूया स्ट्रायकिंग एंड वरती सागर कशा प्रकारची कामगिरी करतील. या स्पर्धेमधली 3री विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का. यावेळेस मिस्टाइम स्ट्रोक मात्र डाऊन द बॉल फिल्डर असतील. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाज सागरच्या बॅटमधून आणि अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना टीम वासिन संघाची आपल्याला पाहायला मिळतीये. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. 36 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 3 overs. टीम वासिन. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 35, 35, 36 पाहायला मिळेल. 36. 5 गडी बाद झालेले आहेत. अशोक आणि सागर ही जोडी मैदानावरती. तर शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया भैरवीच्या षटकामध्ये अनिकेत कशा प्रकारची कामगिरी करेल. गोलंदाज तयार अनिकेत. यावेळेसचा बॉल ऑप्शनच्या बाहेर सफल झाले. फटका सुरेख पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय बाउंड्री बाहेर. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं.
बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला क्लिअर करत आलाय चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा फ्लाय होतील. ऑन द बोर्ड 40 रन्स. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक शेवटचं अखेरचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं आणि आपल्या लाडक्या मराठी भाषेमध्ये हानामारीचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 40 धावा पाहायला मिळतील. आता कमबॅक झालेला आहे तो म्हणजे वासिन संघाचा. वासिन संघाने देखील सांगितलं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हे दोस्तों जो कभी मजबुरी करोना रोया नहीं करते. जरी विकेट गेल्या आमच्याकडे रवींद्र आहे. रवींद्र देखील चांगली कामगिरी केली. तब्बल त्याच्या बॅट मधून आपल्याला 3 षटकार 2 सिंगलच्या मदतीने 20 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर आला सागर आणि सागरने देखील मोमेंटमचा फायदा उचलला. त्याच्या बॅट मधून देखील एक षटकार आला. मैदानावरती मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल लॉंगॉनचा फिल्डर आला होता. फिल्डर होते लॉंगॉन मध्ये तन्मय आणि तन्मयने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज अशोकचा खेळ. गडी गमावलाय तो म्हणजेच बॅटिंग करत असताना वासिन संघाने. 6वा फलंदाज अशोक. बॅक टू दी पवेलियन. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. अजित आपल्याला पाहायला मिळतील 8व्या क्रमांकावरती मैदानावरती. पाहूया अजित अशा प्रकारची कामगिरी मैदानावरती करतील. संघ डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतोय थोडंसं अडचणीमध्ये आहे. धावा भरपूर झाल्यात मात्र हे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत कारण मोमेंटम एक अशी गोष्ट आहे. मोमेंटम जर दुसऱ्या इनिंग मध्ये कॅरीड आउट केला समोर खेळणाऱ्या टीम खासगाव संघाने तर तो संघ डेफिनेटली आपल्याला फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम शहापूर आमचे सुजयजी भगत सर ते देखील आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झाले. त्यांचं देखील आपण करूया विशेष कौतुक आणि स्वागत करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपले चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू. रनआउटची संधी असेल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. रनआउटची डेफिनेटली संधी होती मात्र कलेक्शन खराब आणि एक धाव झाली. 8 टीमच्या टोटल मध्ये 22ची एक धाव. 8 फुकट ते पौष्टिक असं आपण म्हणतो. अगदी तीच एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड 41. 41 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सागर ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय त्याला मैदानावरती कमबॅक करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर देखील सांगतोय जब आई थी बारी मेरी तब आधा किल्ला डेरता और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर क्योंकि मैदान के अंदर सागर नाम का शेर था. येतोय देखील वाघासारखा आणि त्याने ठोकलाय षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा 47. मैदानावरती झालाय कमबॅक सागरच्या माध्यमातून. रवींद्रचं कौतुक करावं लागेल. मोमेंटम शिफ्ट केलं तो मोमेंटम बिल्ड करायचं काम सागरच्या माध्यमातून आणि सागरच्या माध्यमातून 2 षटकार आलेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावा अजून बनतील. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये कॅच झाली ड्रॉप तोपर्यंत सिंगल झाली. 8 दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. कंप्लीट झाल्या धावा 2. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 49 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल असेल. पाहूया एंड इज वेल ऑल इज वेल. अंत भला करू शकतील का. मैदानावरती पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केलाय. मिस टाइम स्ट्रोक होता. फटका फसला आणि धक्का बसला. सागरची खेळी समाप्त. सागर बॅक टू दी पवेलियन. 4 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती 49. 50 धावेंचं लक्ष असेल मैदानावरती ते म्हणजे टीम कासगाव या संघासाठी. तर नक्कीच वासिन विपक्ष कासगाव अशी मॅच 2 धावांची पॅनल्टी असेल ती म्हणजेच टीम वासिन संघाला. त्यामुळे ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल आपण 2 धावा ऍड करू टीमच्या टोटल मध्ये ते म्हणजेच कासगाव संघाच्या धावा झाल्यात 49. 50 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. पाहूया 50 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल वेल्वेट व्हाइस ऑफ शहापूर. शहापूरचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे क्रिकेटचं ज्यांना भन्नाट नॉलेज आहे आणि सातत्याने शहापूरमध्ये ज्या ज्या वेळी स्पर्धा होते आयोजकांची पहिली पसंती
असणारं नाव म्हणजे सोमनाथजी खाडे सर आणि त्यांचा आवाज ऐकणार आहात आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये, जिथे बॅटिंगला उतरेल टीम कासगाव आणि त्यांच्यासमोर लक्ष असेल 50 धावेंचं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्नजी. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये बिग फाईट मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं कासगाव, दुसऱ्या बाजूनं वाशिंद या दोन संघादरम्यान प्रथम फेरीचा हा सामना मैदानावरती सादर होतोय. सरलांबे संघ आपण कुठेही जाऊ नका, या मॅच नंतर आपला सामना लगेचच पाहायला मिळेल. सरलांबे विपक्ष विजयी संघ अशी मॅच यानंतर आपण पाहू शकाल. अजित गोलंदाजी मार्गवरती अगदी पहिला चेंडू आणि वाशिंद संघ मैदानावरती खेळतोय. अजित गोलंदाजी करतोय आणि अजितच्या विकेट हॅट्रिकसाठी प्रवीणजी ठाकरे यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. एक धाव निश्चितच पॅनल्टीच्या मित्रांनो 2 धावा आपण धावफलकावरती जोडतोय. जी पॅनल्टी वाशिंद संघाला आपण दिली होती त्या 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जात आहेत आणि त्या 2 मध्ये अजून 4 धावांची भर घातली जाईल. धावफलक पुढे सरकलं 6 या आकड्यावरती दमदार चौकार. सलामीची जोडी मैदानावरती अमोल आणि अमर दमदार सुरुवात करतोय. अमरच्या बॅटमधनं या 4 धावा, अजितच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर लगेचच चौकार ठोकतोय. धावफलक वेगानं पुढे सरकलं 6. यावेळेस हा फुलर लेनचा फुलटो चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग आणि या दरम्यान एक सिंगल धावेचं योगदान आपल्याला पाहायला मिळेल. 2 ताकदवर दमदार संघ मैदानावरती खेळतायत. अर्थातच एका बाजूने टीम वाशिंद आणि दुसऱ्या बाजूने फाईट देत असताना संघ कासगाव, या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. वाशिंद 11 जुना जाणता अनुभवी खेळाडूंचा हा संघ आहे. तब्बल 49 धावा धावफलकावरती जोडल्या. 50 धावांचं मोठं आव्हान दिलंय मैदानावरती अमोल घरत आणि टीम कासगाव या संघासाठी. स्ट्राईक एंडवरती अमोल येतोय, खांद्यावर जबाबदारी. 50 धावा पार करायच्या आहेत आणि या 50 धावा पार करत असताना अमोलला मात्र ही जबाबदारी खांद्यावरती स्वीकारावी लागेल. अजित राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हा सुंदर चेंडू सरळ 22 साठी जातोय. विकेट किपरला चकवा दिल्यानंतर एक सिंगल धावेचं योगदान येईल. मात्र भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. अनुभव आहे आणि हा अनुभव मैदानावरती उतरवत असताना गोलंदाज अजित सॉफ्ट माइंडेड खेळाडू आहे. निश्चितच आपण पाहत असाल तर क्रिकेटच्या मैदानावरती कॉन्सन्ट्रेशन करून खेळणारा हा खेळाडू मैदानावरती सर्व संघाला एकत्रित बांधून आणि
एकत्रित ठेवून खेळणारा खेळाडू. यावेळेस हा फटका लाजबाब पाहायला मिळतोय. अमोलच्या बॅटमधनं चेंडू आडव्या बॅटचा तडाखा सीमारेषेच्या बाहेर चौकार. वाशिंद 11 आणि कासगाव या दोन संघांच्या दरम्यान झुंज पाहायला मिळते. 50 धावांचं टार्गेट, 50 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती एक चांगली धावसंख्या अद्यापर्यंत रचतायत. पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक पहिलं. हा चेंडू खोलवर टप्प्याचा व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल एक धाव येईल. पिंट्या त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग आणि एका धावेची मदत धावफलकाला पाहायला मिळेल. एक धाव आले, धावफलक झालं ते 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 13 ऑन द बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. वास्तविक पाहिलं 11 धावा होत्या, त्यानंतर आपण पाहाल तर 2 धावा पॅनल्टीच्या अतिरिक्त ऍड केल्या जात आहेत. एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 13 धावा धावफलकावरती. प्रत्येक खेळाडूनं मित्रांनो लक्ष असणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती 2-2 धावांची पॅनल्टी म्हणजे फार मोठी पॅनल्टी असते मित्रांनो. बऱ्याचदा आपण पाहिलं असेल तर एका धावेसाठी भरपूर मॅचेस हारताना आपल्याला पाहायला मिळत असतात. क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेला फार महत्त्व असतं. या पुढील मॅचेसमध्ये ज्यावेळेस आपण जातो किंवा व्ह्युअर्स जे आम्हाला ऐकत असतील मित्रांनो, आपण ज्या वेळेला मैदानावरती जातो त्यावेळेला ज्या सूचना असतात त्या सूचनांचं पालन कटाक्षानं करणं गरजेचं आहे. यावेळेस वाशिंद संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पहिलं षटक संपन्न झालंय 13 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात, आश्वासक दमदार सुरुवात देत आहेत. बॅटिंग करत असताना सलामीचे फलंदाज अमोल खरत आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती आलेला अमर अबाधित अजूनही खेळतायत. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकावरती 13 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती सतीश कंटे अर्थातच पिंट्या. जबाबदारी खांद्यावर. षटक क्रमांक 2. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. कासगाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर अमोलला इथून मात्र ही सूत्र संपूर्ण हातात ठेवून जशी सुरुवात केली आहे निश्चितच शेवट सुद्धा तसाच गोड करायचा आहे. या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. चला वेळेची काळजी घ्या. वेळ काउंटडाऊन केला जातो मित्रांनो. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक घडामोडीवरती आयोजन कमिटीचं प्रॉपर लक्ष आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पिंट्या पहिला चेंडू फुल टॉस लेग ब्रेक करण्याच्या नादामध्ये टाकलेला हा चेंडू सीमारेषेवर सुंदर फिल्डिंग. चेंडूला कलेक्ट केलं जातं, फेकतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. फुलटोज होता, गॅप सिलेक्शन आलं नाही. फटका चांगला होता अमोलच्या बॅटमधनं, मात्र गॅप सिलेक्शन आलं असतं, गॅप जर शोधता आला असता तर कदाचित या चेंडूवरती जास्त धावा पाहायला मिळाल्या असत्या. सिंगल धाव धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित ही भव्य दिव्य टुर्नामेंट, अर्थातच आनंदजी अधिकारी साहेब आणि संपूर्ण साई स्पोर्ट्सची ही संपूर्ण मेहनत आज खऱ्या अर्थानं मैदानावरती उतरलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. साई चषक 2024चा हा थरार. दिवस क्रमांक 1. अतिशय दर्जेदार मॅचेस पाहायला मिळत आहेत. हा दर्जेदार चेंडू पहा. या अगोदर आपण पाहिलं असेल सकाळच्या सत्रामध्ये आपण एका धावेच्या महत्वाविषयी बोलत होतो. अर्थातच सापगावचा संघ मित्रांनो त्या ठिकाणी एका धावेच्या निश्चितच फरकानं हारताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस हा पहा गुगली लेग ब्रेकच्या ॲक्शनमध्ये चेंडूला आतमध्ये घेत आहेत. धोक्याची घंटा. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाईल. फलंदाज धावबाद आहे की नाही हे चेक केलं जाईल. निश्चितच एक जबरदस्त घडामोड मैदानावरती घडतीये. धाव घेण्याच्या नादामध्ये अमोलचा जीव मात्र इथून टांगणीवरती लागलेला आपल्याला पाहायला मिळेल. सर्व कासगावकरांच्या नजरा इथं असतील. कासगावकरांच्या नजरा मात्र इथून या चेंडूवरती लागलेल्या असतील. चेक केलं जाईल. चेंडूवरती नक्की काय घडलं चेक केलं जात आहे. ज्या वेळेस चेंडूला पकडलं, स्टंप उद्ध्वस्त केले, त्यावेळेस नक्की मैदानात काय घडलं हे आपल्याला पाहायचंय. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय. फलंदाज बाद. मोठी विकेट, या मॅचची गोल्डन विकेट. अमोल घरत मित्रांनो बाद होतोय. मोठा धक्का कासगाव संघाला. कासगाव संघ मैदानावरती खेळतोय. अमोलच्या खांद्यावर नेहमी जबाबदारी असते सातत्यानं आपल्या संघासाठी. त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळाडूला आपण पाहतो, अष्टपैलू खेळाडू. मात्र यावेळेस निराश मनानं तंबूच्या आश्रयाला येतोय. धावबादच्या स्वरूपात लागलेला हा धक्का. नक्कीच या धावेची गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. जोपर्यंत मॅच फिनिश होत नाही, जोपर्यंत मॅच जिंकत नाही, तोपर्यंत मात्र
अमोल आणि संपूर्ण कासगावकर या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानावरती 50 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र संघर्ष वाढत जाईल. बॅट्समन समीरला अमरला साथ देण्यासाठी नवीन बॅट्समन येतोय तन्मय, अष्टपैलू युवा खेळाडू. तन्मय मैदानावरती, तन्मयला मात्र इथून तन्मयतेनं खेळावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. 50 धावांपर्यंत टीमला पोहोचवायचं असेल तर चौकार षटकारांची निश्चितच इथून मेजबानी द्यावी लागेल. धावफलकावरती अद्यापपर्यंत आहेत 14-14. पिंट्या मात्र सुंदर गोलंदाजी करतोय शांत डोक्यानं खेळत असताना. पहा लेग ब्रेक मारा, अचूक टप्पा, समोर पिच करतोय, अगदी फलंदाजाच्या समोर पिच करतोय. त्यानंतर चेंडूला थोडंसं वळण घेत बाहेर घेतोय. नियंत्रित गती पाहायला मिळते, टप्पा अचूक पाहायला मिळतोय. भन्नाट भेदक गोलंदाजी हे वाशिम संघाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ओळख आहे. अलीकडच्या काळात प्रचंड फॉर्ममध्ये असलेला हा संघ आहे वाशिम. या चेंडूवरती सुद्धा आडव्या बॅटने खेळला आहे. सिंगल एक धाव पूर्ण करतायत. एका धावेची मदत येईल. नक्कीच या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये रोखून ठेवलं. केवळ 2च धावा अद्यापर्यंत खर्च करतोय. धावफलकावरती 15 हा आकडा आपण पाहत असाल. पहिल्या षटकात तब्बल 13 आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहत असाल तर या षटकामध्ये केवळ 2च धावा अद्यापर्यंत सतीश खर्च करतोय. षटक क्रमांक 2, खांद्यावर जबाबदारी आणि जबाबदारी कशी पेलायची हे त्याला बरोबर माहिती आहे. या वेळेस आक्रमण केलंय, हवेमध्ये आहे, स्वतः पिंट्या चेंडूच्या खाली. हा झेल मात्र ड्रॉप झालाय. हा झेल नक्कीच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल एक धाव, सुंदर गोलंदाजी, सुंदर षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. सतीश कंटेचं एक चांगलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. दर्जेदार फिरकी आक्रमण पाहायला मिळालं. राईट आर्म मीडियम पेस गोलंदाजी करत असताना सतीशनं मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करून दिलाय आपल्या वाशिम या संघाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 16 हा आकडा आपण पाहत असाल. 16 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 34 धावांचं समीकरण विजयासाठी. 12 चेंडू 34 धावा. कासगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकार ठोकावे लागतील. अमर स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी मार्गवरती सुयोग पाटील आलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला. अजित स्वतः चेंडूच्या खाली. हा झेल कॅरी केला जाईल, माघारी पाठवलं जाईल. कासगाव टीमला 440चा झटका. दुसऱ्या षटकामध्ये पिंट्यानं शिरकाव करून दिला. त्यानंतर सुयोग पाटील गोलंदाजी मार्गवरती. फिरकीचा जादूगार डावखुरी हाताचा एक जबरदस्त स्टायलिश गोलंदाज. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स. जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती दिलेला हा हादरा पाहायला मिळतोय. कासगाव संघ अडचणीत सापडतोय. दिलेला हा दुसरा धक्का फलंदाज झालाय बाद. अमरचा खेळ संपलाय. अमर तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानावरती न्यू बॅटर योगेश. तन्मय आणि योगेश या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती इथून मात्र ही पालखी जबाबदारी. इथून हा संपूर्ण संघर्ष त्यांना मात्र पुढे घेऊन जायचा आहे. धावफलकावरती स्थिरावलेलं धावफलक, तुर्तास लागलेला स्वल्पविराम आपण पाहत असाल. 16 या आकड्यावरती थांबलेली धावसंख्या. सुयोग पाटील गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म मारा. यावेळेस ऑफ ब्रेक. जबरदस्त गोलंदाजी डावखुऱ्या हाताने टाकत असताना डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं. थोडंसं आतमध्ये घेतोय. विदभर चेंडूला आतमध्ये घेतोय आणि कुठल्याही प्रकारे फलंदाजाला काही अंदाज येण्याच्या अगोदर विकेट किपरनं चेंडू कलेक्ट केला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार फिल्डिंग. वाशिम संघ मैदानावरती खेळतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या नावाची छाप या खाडे विद्यालयाच्या ऐतिहासिक मैदानावरती सोडतायत. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हातानं आतमध्ये घेत असताना यावेळेस सिंगल एक धावील. शांत चाललेलं क्रिकेट. दुपारचं सत्र आहे. रणरणत ऊन आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या मैदानावरती 2 धावांची पॅनल्टी मिळाल्यानंतर सुद्धा न डगमगता, न घाबरता, न हादरता मैदानावरती सुंदर गोलंदाजी. सुरुवातीला तब्बल 49 धावांचा डोंगर उभा केला 4 षटकांमध्ये. 50 धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करत असताना मैदानावरती खेळतायत. यावेळेस पुन्हा एकदा फिरकी. जागेवरनच बॅट फिरवली जाते. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होऊच देत नाहीत. दर्जेदार टप्पा, फिरकी, आक्रमण. यावेळेस जर आपण पाहिलं असेल तर थोडासा जास्त ब्रेक होतोय चेंडू. सुयोग पाटील ज्यासाठी ओळखला जातो ती ओळख मैदानावरती देतोय. पहा मित्रांनो,
फलंदाज जागेवरनच खेळण्याचा प्रयत्न करतायत. फिरकीला खेळायचं म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे फुटवर्क असावं लागतं आणि हे फुटवर्क मैदानावरती दाखवलं जात नाही. यावेळेस स्टान्स पहा अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन उभा राहिलाय. काय करायचं याचा अंदाज नक्कीच घेतोय. यावेळेस आडव्या बॅटनं खेळलाय मात्र अचूक जागेवरती व्यूवर रचना सज्ज आहे. झेल टिपला जाईल. सुयोग पाटीलनं दाखवलाय करिश्मा. फलंदाज होतोय बाद. जबरदस्त गोलंदाजी. तीन षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर 17 हा आकडा आपण पाहत असाल. 17 वरती लागलेला हा खतरा, हादरा, धक्का. तिसरा गडी बाद होतोय. फलंदाज तन्मयचा खेळ संपला. 3 षटकं संपली. धावफलकावर 17. निश्चितच पोहोचायचे 50 या धावसंख्येवरती आणि 50 धावांपर्यंत पोहोचत असताना मात्र इथून मोठा संघर्ष, मोठी मेहनत मैदानावर सातत्यानं करावी लागतीये. टीम वाशिंद संघ मैदानावरती फ्रंटफूटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाच्या अगदी समीप, विजयाच्या अगदी जवळ जात असताना टीम वाशिंद हा संघ मैदानावर. वाशिंद 11 6 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण. 6 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडूवरती षटकाराची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती 6 धावांची मुहूर्तमेढ पाहायला मिळेल. काय घडतंय यावेळेस पहा. कव्हरच्या डोक्यावरनं खेळतायत. सिंगल धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावतायत. वाशिंद संघ मैदानावरती मित्रांनो सिंगल डबल धावेनं माइंड करत नाहीत कारण त्यांना माहिती आहे लक्ष मोठं आहे. 6 चेंडू आणि अजूनही 31 धावांची आवश्यकता. आता मात्र प्रत्येक 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 33चं समीकरण होतं आणि या चेंडूवरती एक दुहेरी धावेचा फटका येतोय. यावेळेस पहा प्रहार केलाय. सीमारेषेवरती फिल्डर आहे. एका टप्प्यावरती अडवलं, फेकलं, एक सिंगल धाव. शांत चाललेला खेळ. वाशिंद संघ डॉमिनेटिंग परफॉर्मन्स मैदानावरती देत आहेत. सुंदर गोलंदाजी. पहिलं षटक अजितचं आलं दर्जेदार. दुसरं षटक पिंट्यानं मात्र कंबरड मोडून ठेवलं. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल सुयोग पाटीलनं मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडत असताना फिरकीच्या तालावरती फलंदाजांना नाचवलं. हे शेवटचं षटक. गोलंदाजी करत असताना हेमंत लेफ्ट आर्म मारा. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा एक चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतोय. कव्हर स्वीपरला फिल्डर पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव. एका धावेनं निश्चितच कुठल्याही प्रकारचं नुकसान पाहायला मिळत नाही. एका धावेनं कुठल्याही प्रकारची अडचण पाहायला मिळत नाही. वाशिंद संघ विजयाच्या एका पावलानं जवळ जात असताना पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू सरळ पुन्हा एकदा विकेट किपर आणि गोलंदाज यांच्यामध्ये चाललेला हा सामना. सुंदर गोलंदाजी. हे म्हणतोय सुंदर गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं आपल्या मैदानावरती विजयाच्या जवळ जात असताना टीम वाशिंद एका धावा चेंडू नंतर एक पाऊल विजयाच्या समीप, विजयाच्या दिशेनं घोडदौड, विजयाच्या जवळ जाताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी मैदानावरती सातत्यानं या संपूर्ण टीमची राहिली आहे. आज खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी एक दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. तब्बल 49 धावा पूर्वार्धात जमवल्या. 50 धावांचं मोठं टार्गेट दिलं होतं आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना सुंदर दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस हा सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू. षटक संपतंय आणि विजय होते टीम वाशिंद 11. हार्दिक अभिनंदन. लगेच मित्रांनो आपण टॉससाठी यायचं आहे. वाशिंद 11 संघाचे कॅप्टन आणि सरलांबे संघाचे कॅप्टन दुसऱ्या फेरीची मॅच आपण लगेचच खेळवणार आहोत. दोन संघांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करतोय.